जो इतिहास भूल गया वो कभी इतिहास नहीं बना सकता। म्हणून म्हणायचं काखेत पोरगा हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी कपडाला लत्ता खरकट भत्ता कपडाला लत्ता खरकट भत्ता फजिती होती बाई मोठी। पण आज ते परिस्थिती नाहीये। म्हणून म्हणायचं मायाभिमान बाई मायाभिमान मायाभिमान भिमान माय सोनाला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी काखेत पोरगा हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी कपडाला लत्ता खरकट भत्ता फजिती होती बाई मोठी। बाई मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी गाव कुठं बाहेर आपलं घर असायचं पण आता नाही। आता आपली 2 मजली 4 मजली बिल्डिंग आहे। त्या काळात आपलं झोपडं असायचं पण म्हणायचं मुडक्या झोपडीला होती बाई मुडकी ताटी हटक्या लुगडाले होता वसंतरा गाठी माझ्या लुगड्याले होत्या वसंतरा गाठी माझ्या लुगड्याले होत्या वसंतरा गाठी पोरगं झालं साहेबानं सुना साहेबनी पोरगं झालं साहेबानं सुना साहेब सांगतात धनाच्या गोटी बाई सांगतात धनाच्या गोटी मायाभिमान बाई मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी मायाभिमान भिमान माय सोन्याला भरलेली ओटी धाव धाव पिशी अव धाव धाव पिशी सांगू मी कशी तुला काय भलाशा कष्टा केलेल्या भलत्याचे कष्ट केलेल्या भलत्याचे कष्ट भेटे काळाने शेतकऱ्या जात होते पहिले आपले पूर्वज नंतर आपल्या त्याच हाताने शेणाच्या हाताने भाकर मिळत असे। पण म्हणायचं धाव धाव पिशी आमची भगिनी कलावंतीबाई सकपाळ यांना जुन्या इतिहासाची जाण आहे म्हणून त्यांनी 50 रुपये जमादान दिले। धन्यवाद। धाव धाव पिशी सांगू मी कशी केलेल्या भलत्याचे कष्ट भेटे खायाले अनलियाले खरकट
भीमान माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी